ताई, या ठिकाणी आपणही सहभागी झाला होता निषेध मोर्चा, महिला मोर्चा. नमस्कार. आज जो हा आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व युवा मोर्चानी जो हे एक निषेध आम्ही काढलेला होता मोर्चा, तो याच्यासाठी होता की AI सबमिट मीट आपली ही दिल्लीला जागतिक पातळीवर चालू होती आणि आज आपलं जग एकीकडे आपण डेव्हलपमेंटच्या सेक्टरला चाललेलो आहोत. म्हणजे AI म्हणजे हे पुढचं आपलं भविष्य आहे, जे आपले पुढची जी पिढी येणार आहे ते AI शी रिलेटेड होणार आहे आणि त्यामुळे आपलं भारताला पुढे जाण्याचं वर्चस्व हे मिळणार आहे. आणि अशा एक छानसा जो प्रोग्राम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे यांनी जो कंडक्ट केलेला होता दिल्लीला, आणि तिथे मोठे आपले ऑल ओव्हर वर्ल्डचे जे आपले पाहुणे तिथे आलेले होते. पण अशा प्रोग्राममध्ये चालू असताना काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी तिथे येऊन म्हणजे एकदम घाणेरडं कृत्य तिथे केलेलं आहे की जे आम्ही शब्दातही बोलू नाही शकत. असं कृत्य करून त्यांना काय मिळणार आहे मला समजत नाही. म्हणजे आपण अगर एका डेव्हलपमेंटमध्ये पार्ट घेऊ नाही शकत आहोत तर असं तिथे येऊन निंदा करणं ही योग्य नाही आहे. ते ते मग एकदम शेमलेस त्यांनी तिथे प्रोग्राम केलेला होता आणि ते म्हणजे एकदम निंदा होतं. त्यामुळे आम्ही सर्व जळगावच्या महिला मोर्चानी, युवा मोर्चानी इथे एक निषेध म्हणून एक रॅली काढली आहे आणि त्यांच्या इथे आम्ही निषेध इथे नोंदवत आहे. ताई, आज भारतीय महिला मोर्चातर्फे या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आहे. नेमकं काय आपलं भावना आहे? दिल्ली येथे जे AI समिट होतं, जागतिक पातळीवर जे परिषद सुरू होती, त्या ठिकाणी जवळजवळ 118 देशातले प्रतिनिधी आलेले होते आणि त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी परिषद सुरू होत असताना राहुल गांधी जो पप्पू आहे, त्याचे जे युवा कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे, त्यांनी अर्धनग्न होऊन तिथे गोंधळ घातला आणि जे भारत देशामध्ये आपल्या इथे आलेले जे प्रमुख अतिथी होते, जे पाहुणे होते, त्यांच्यासमोर त्यांनी हा गोंधळ घातला आणि आपल्या देशाची प्रतिमा मलिन करण्याचा एक देशद्रोही हा त्यांचा कार्यक्रम होता आणि तो त्यांनी तिथे केला. त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा ही मलिन झाली आणि नरेंद्रभाई मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान, जे आपल्या देशाला नंबर 1 करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे अतिशय चांगले प्रोजेक्ट इथे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तर ते सपोर्ट न करता त्यांच्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करतात. अशा या देशद्रोही पप्पू आणि काँग्रेसी सरकारचा आम्ही ते धिक्कार नोंदवलेला आहे. आपलं नाव? माझं नाव सौ नीतू महेंद्रसिंग परदेसी, महिला मोर्चा, जळगाव शहर. आणि आज आम्ही जळगाव शहराच्या वतीने संपूर्ण महिला मोर्चा, नगरसेविका, सगळ्या महिला पदाधिकारी, युवा मोर्चा यांच्या वतीने राहुल गांधी आणि काँग्रेसचा धिक्कार नोंदवलेला आहे. इथे आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे.